नशिराबाद नगर परिषदेची रणधुमाळी या ठिकाणी सुरू असताना दररोजच्या होत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे चांगलीच चर्चेची नशिराबादची नगर परिषद या ठिकाणी दिसून येत आहे। आपण जर बघू शकतोय तर 10 महिला आणि 10 पुरुष अशा राखीव जागेसाठी या ठिकाणी नगराध्यक्ष एक असे 21 जागांसाठी या ठिकाणची नशिराबाद नगर परिषदेची निवडणूक येत्या 3 डिसेंबर रोजी पार पडणार आहे। असं असताना गेल्या 2 दिवस आधी या ठिकाणी महायुती मिळून या ठिकाणी नगर परिषद निवडणूक व्हावी अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली होती। गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मेळावा देखील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। मात्र या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीची घोषणा तर केलीच, मात्र या घोषणेनंतर देखील महायुती या ठिकाणी टिकली नाही। शेवटच्या काही क्षणानंतर या ठिकाणी जिल्हाध्यक्ष संजय पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी नशिराबाद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा वेगळा पॅनल तयार करण्याचं या ठिकाणी निश्चित केलेलं आहे। आणि उद्याच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच उमेदवार, नगराध्यक्षापासून सर्वच उमेदवार या ठिकाणी नशिराबादच्या नगर परिषदेमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या या ठिकाणी गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये मेळावा, त्यामध्ये जाहीर करण्यात आलेली महायुती, मात्र आज त्या महायुतीला कुठेतरी ब्रेक लागला आणि त्यानंतर संजय पवार यांनी जाहीर केल्यानंतर नशिराबादच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळालेली आहे। नशिराबादच्या राजकारणात वेगवेगळे चर्चा या ठिकाणी होताना दिसून येत असतानाच मात्र राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी सज्ज झाला असून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असाच या ठिकाणी सामना या ठिकाणी रंगणार आहे। एकीकडे भाजप आणि शिवसेनेने या ठिकाणी युती केल्यानंतर राष्ट्रवादीला देखील त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलं होतं, मात्र असं न होता आता नेमकी शेवटच्या क्षणाला जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या आदेशानंतर नशिराबादच्या राजकारणात एक वेगळीच कलाटणी मिळालेली आहे। उद्याच्या दिवशी नगराध्यक्षासह संपूर्ण 20चे 20 नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी नशिराबादच्या नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करेल। मात्र या सर्व चर्चांना उधाण येत असतानाच मात्र आता नेमकी राष्ट्रवादी पक्ष विरुद्ध भाजप आणि सेना अशीच निवडणूक या ठिकाणी पार पडत असताना मात्र संभ्रम अवस्थेत या ठिकाणी नशिराबादची जनता दिसून येत आहे। जे अपक्ष उमेदवारी दाखल करणार होते मात्र त्यांना आता कुठेतरी राष्ट्रवादी पक्षामध्ये खेचण्याचं काम, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी युद्ध पातळीवर करताना दिसून येत आहे। मात्र दुसरीकडे महायुती टिकण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे जे पण काही पदाधिकारी आहेत, नगराध्यक्ष आहेत, जे उमेदवार आहेत, हे देखील त्याच पद्धतीने राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना समजवण्याचं काम आणि महायुती त्यांना समाविष्ट करण्याचं काम त्याच पद्धतीने या ठिकाणी करताना दिसून येत आहे। मात्र असं असताना देखील स्वतः मी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याशी ज्यावेळेस संपर्क केला त्यांनी हेच सांगितलं की राष्ट्रवादी शरद अजित पवार गटाच्या वतीने जिल्ह्यातील पारोळा आणि एरंडोल नगर परिषद सोडल्यानंतर या ठिकाणी कुठल्याच प्रकारची महायुतीत राष्ट्रवादी निवडणूक लढवणार नाही। योग्य प्रमाणात जागा उपलब्ध राष्ट्रवादी पक्षाला झाल्या नाही, त्याचमुळे या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सेना असाच सामना या ठिकाणी येत्या काळामध्ये रंगताना दिसून येणार आहे। मात्र असं असताना देखील वरिष्ठ पातळीवरून नेमक्या कशा पद्धतीने या ठिकाणी जिल्हाध्यक्ष असतील किंवा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीच्या सूचना मिळतील आणि नंतर नशिराबादची असो किंवा जिल्ह्याभरातील निवडणुकीला कशा पद्धतीने या ठिकाणी कलाटणी मिळेल हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। मात्र उद्याच्या दिवशी या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी उमेदवारी अर्ज दाखल करतील जिल्हाध्यक्षाच्या आदेशाने, असं देखील मत या ठिकाणी नशिराबादचे शहर अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी स्वतः न्यूज 18 लोकमतशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केलेलं। त्याचमुळे दररोज वाढत्या थंडीमुळे जळगाव नशिराबादच्या राजकारणात देखील त्याच पद्धतीने रंगत या ठिकाणी पाहावयास नक्कीच मिळणार आहे। मात्र येणारा वेळच ठरवेल 5 तारखेला की नेमके जनतेचा कौल कोणत्या पक्षाकडे जातो, नेमका नशिराबादचा पहिला नगराध्यक्ष नेमका कोण होतो, कोणत्या पक्षाकडे या संपूर्ण घटना घडामोडी घडतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। आपण वेळोवेळी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून नशिराबादसह जिल्ह्याभरातील जनतेला याच पद्धतीने संपूर्ण इत्थंभूत माहिती वेळोवेळीची अपडेट या ठिकाणी देणार आहोत। पाहत राहा नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।